श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण मकर संक्रांतीची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण दरवर्षी साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. या दिवसापासून सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो, ज्याला उत्तरायण असे म्हणतात. या दिवसापासून दिवस मोठा व रात्र लहान होत असते. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 14 जानेवारी 2026 बुधवारी आहे. पूजा करण्याची वेळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 6:12 असणार आहे. या वेळेत आपण पूजा करू शकतो. तसेच दानधर्म करण्याचा वेळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:03 असणार आहे. या वेळेत दानधर्म केल्याने आपल्याला खूप पुण्य मिळते. तसेच यंदाची संक्रांत कशावर आहे ते आपण जाणून घेणार आहोत. संक्रांतीचे नाव मंदाकिनी आहे. तिचे मुख्य वाहन वाघ आहे. तसेच उपवाहन घोडा आहे. यंदाची संक्रांत बसलेल्या अवस्थेत आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे. हातात गदा आहे. तिने मोत्याचे अलंकार परिधान केलेले आहे. तसेच संक्रांत दक्षिण दिशेकडून आलेली आहे व पश्चिम दिशेकडे जात आहे. तिची दृष्टी ईशान्य कोपऱ्यात आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू हळद, सोने, चणा डाळ यासारख्या वस्तू महागणार आहेत आणि केशरी रंगाचा टिळा लावल्याने सुगंधी द्रव्याच्या किमतीत सुद्धा वाढ होणार आहे. संक्रांतीला महिलांनी पिवळा रंग सोडून दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या साड्या परिधान केल्या तरी चालतील. तसेच काळी साडी घालण्याची पद्धत आहे. तुम्ही ती पण साडी घालू शकता. संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करू नये. या दिवशी कडू बोलू नये, भांडण करू नये, तसेच झाडे तोडू नये ही कामे टाळावीत. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड्याची पूजा केली जाते. काही भागात ही पूजा केली जात नाही, पण ज्या ठिकाणी पूजा केली जाते त्या ठिकाणी मातीच्या सुगड्यात गव्हाच्या लोंब्या, हरभरे, ऊस, बोरे यासारख्या वस्तू सुगड्यात टाकल्या जातात. स्त्रिया एकमेकींना या दिवशी हळदी कुंकू लावतात, एकमेकीच्या ओटी भरतात, तसेच एकमेकींना वाण देतात. या दिवशी वाण म्हणून गूळ दिला जातो. तसेच ज्यांना ही पूजा संक्रांतीला करणे शक्य नाही झाले तर यांनी ही पूजा रथसप्तमीला केली तरी चालते. संक्रांतीच्या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देतात आणि म्हणतात, तिळगूळ घ्या गोड गोड बोला. असं म्हणून जुने हेवे दावे विसरून नात्यात गोडवा निर्माण करण्याचा संदेश दिला जातो.